राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या राजकारण्यांसाठी काय खेळणं झालंय का? म्हणजे कुठलाही कुत्रा येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती आरोप करतो, त्यांच्यावरती कुठल्याही भाषेमध्ये बोलतो. या राज्यामध्ये एक वेगळा कायदा आणला पाहिजे. महापुरुषांबद्दल जर कोण चुकीचं वक्तव्य करेल, त्याच्यावरती कडक आणि कठोर कारवाई करता आली पाहिजे. तुम्ही काल व्हिडिओ बघितला असेल त्या मुंबऱ्यातल्या एका सापाचा, आमदाराचा. भर सभागृहामध्ये उभा राहून काय बोलतो तो माणूस? म्हणजे या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ब्राह्मण असे वाद लावायचे सुरू आहेत का? तुमचे धंदे चालू आहेत का? का? तर तुमच्या मतदारांना खुश करायसाठी. हेच मतदार जेव्हा घुसतील ना, त्यावेळेला कळेल छत्रपती म्हणजे काय खेळणं नव्हे. या राज्याचा देशाचा अभिमान स्वाभिमान आहे. आराध्य दैवत आहेत ते. आपल्या गटारातनं त्यांच्यासाठी चांगला शब्द येत नसतील ना, आपल्या गटारात तोंड बंद करून आपल्या गटारातली घाण टाकायची ना तोंडात. छत्रपतींचं नाव घ्यायचं नाही परत. आणि या व्यक्तीनं अनेक वेळा छत्रपतींबद्दल, प्रभू श्रीरामांबद्दल अनेक वेळा घाण ओकलेली आहे आपल्या तोंडातून. मला माहित नाही, मला किंवा समजलं नाही काल सभागृहामध्ये की अशा व्यक्तीचं निलंबन का नाही केलं. नितेश राणे यांनी मागणी केली होती अशा व्यक्तीचं तात्काळ निलंबन करावं, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करतो. मी तो शब्द बोलून दाखवणार नाही, तुम्ही तो ऐकला असेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खेळणं नव्हे. या राजकारण्यांना जर यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करण्यासाठी जर विचार येत असेल ना मनामध्ये, सावध राहा. छत्रपतींच्या बद्दल एकही शब्द चुकीचा कोण बोलत असेल ना, या राज्यामध्ये जरी राज्यकर्ते जिवंत असतील, यांची मानसिकता जिवंत असेल, यांच्यात नीतिमत्ता जिवंत असेल, नैतिकता जिवंत असेल, तर सध्या अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये कायदा करा. आणि तो कायदा अशा प्रकारचा करा, कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल कुणीही व्यक्ती राजकीय स्वार्थासाठी जर चुकीचं वक्तव्य करत असेल किंवा काय बोलत असेल, कायद्याचा बांबू घुसलाच पाहिजे, भले तो कुणी किती मोठा असू द्या. छत्रपतींच्या बद्दल, महापुरुषांच्या बद्दल काही वक्तव्य करायचं आणि आपली वोट बँक खुश करायची. का? तर त्या औरंग्या टिप्याला खुश करायसाठी. अरे ते गेले, संपलं त्यांचं. लुटारू होते, ते चोर होते, दरोडेखोर होते, भिकमंगे होते, जे बाहेरच्या देशातनं राज्यातनं आले होते सोन्यासारख्या या स्वराज्यावरती आक्रमण करायला. आणि त्या लुटारूंना, गद्दारांना, भिकारड्यांना याच मातीमध्ये गाडले स्वराज्याच्या रक्षकांनी. त्यामुळं त्यांचं उदात्तीकरण करण्यापेक्षा स्वतः जिथं आपण आमदार म्हणून निवडून येतो ना, त्या जागेसाठी काय करता आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याकडे लक्ष द्या. गप्प बसून आतमधनं काड्या लावायच्या बंद करा. अशा दुतोंडी सापांसाठी सरकारकडनं काय कारवाई करणं अपेक्षित होतं, जे केली नाही, ते कमेंट करून नक्की सांगा. त्याबरोबर कुठल्याही महापुरुषांच्या संती कुणीही अपशब्द बोलू नये, आणि जर बोललंच अशा व्यक्तीवरती कठोरातली कठोर कारवाई होणं, निलंबन वगैरे तर सोडा, 5-5, 10-10, 20-20 वर्षासाठी जेलमध्ये टाका. अशा प्रकारचे कडक कायदे करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल, कमेंट करून नक्की सांगा. आणि हॅशटॅग किंवा देवेंद्र फडणवीसांचा अकाउंट मेन्शन करा, म्हणजे डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांच्या लिस्टमध्ये त्यांना आपला व्हिडिओ दिसेल. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.